तुम्ही प्रश्न विचारत असताना ह्या काळात तुम्ही असं बोलला होता, त्या काळात तुम्ही तसं बोलला होता, अशा प्रकारचे दाखले देताना प्रश्न विचारता. यामध्ये आमची भूमिका फक्त आमच्याबरोबर बहुसंख्य आमदार आहेत अशातला भाग नाही. 50 पेक्षा जास्त तर आमदार आमच्याबरोबर आहेच आणि ते सातत्याने. तुम्ही तर कितीतरी दिवस दाखवत होता. मला आठवतंय की नक्की कुठले आमदार कुणाकडे आहे, नक्की कुणाच्याकडे किती आमदार आहे. तुम्ही पण चाचपणी करत होता. आम्ही शांत बसलेलो होतो कारण आम्हाला माहिती होतं की आमदार बहुसंख्येने आपल्याबरोबर आहेत आणि आम्ही आमचं काम करत होतो. आम्ही त्याच्याबद्दल कधीही ओहापोह केला नाही आणि असं आकडे मोजून दाखवले पण नाही. आणि नंतर तुम्हालाच कळालं की किती आमदार आज आहेत आमच्याबरोबर हे. आणि नंतर पण ज्यावेळेस मॅटर चालू होती त्याही वेळेस आमदारांनी ॲफिडेव्हिट करून दिली. ती पण ॲफिडेव्हिट म्हणजे मला वाटतं नार्वेकर साहेबांच्या समोर पण गेली आणि तिथं इलेक्शन कमिशनच्या समोर पण गेली. आता आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले मॅक्झिमम जिल्हा अध्यक्ष देखील आहेत. हे आपण पहा. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एकूण आपले 36 जिल्हे जरी असले तरी महानगरपालिकेला हे जिल्ह्याचा दर्जा दिला जातो. म्हणजे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड एक जिल्ह्याचा दर्जा आहे, पुणे शहर जिल्ह्याचा दर्जा आहे आणि पुणे ग्रामीण. त्याच्यावर तिथं सगळे बहुतेक आमदार अध्यक्ष हे आमच्याबरोबरच होते कारण आमचीच भूमिका योग्य होती, ही सगळ्यांना पटत होती. आणि त्या प्रकारे बहुसंख्य जिल्हाध्यक्ष पण आमच्याबरोबर राहिले, बहुसंख्य सेलचे देखील प्रमुख आमच्याबरोबर राहिले. हे त्रिवार सत्य. आणि बहुसंख्य आमदार पण होते. लोकशाहीमध्ये ज्यांच्या बाजूने बहुसंख्य लोक असतात तेच पक्ष चालवत असतात. जयंत पाटिल शून्य से पार्टी का निर्माण शरद पवार जी ने कहा था, किया था. अब वो जहां भी खड़े होंगे वहां पार्टी का निर्माण फिर हो जाएगा. ठीक है ना. जयंतरावांना काय बोलायचं तो त्यांचा अधिकार है. उनको जो भी बताना है, जो भी कहना है वो उनका अधिकार है. उसके बारे में नो कॉमेंट्स. सिंबॉल मिळणं आणि पुढच्या कालावधीमध्ये राजकीय दृष्ट्या किती अधिक सक्षम स्वरूपात होईल. अनेक बाकीचे नेते तुमच्या क्यू मध्ये त्याची जी चर्चा वारंवार रुमर्स आहेत त्याच्यावर किती. आम्हाला त्याच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. आम्हाला काम करायचंय. ज्यावेळेस जे लोक आमच्याबरोबर येतील त्यांचं आम्ही स्वागत करू, बेरजेचं राजकारण करू. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची तीच शिकवण सुसंस्कृत महाराष्ट्राला त्यांनी दिलेली आहे आणि त्या रस्त्याने जाण्याचा, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी मार्ग काढण्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी पुढे जाण्याचा आमचा सगळ्यांचा कंपनी सारखा चालवू शकत नाही. काय पक्ष प्रायव्हेट एंटरप्राइज कंपनी सारखं कोणी चालवू शकत नाही असं निकाल पत्रात नमूद करण्यात आलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आमदारांची जी संख्या आहे त्याच्या आधारावरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे, पक्ष संघटनेच्या संख्येवरती नाही. मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की पक्ष संघटनेमधले बहुसंख्य सन्माननीय सदस्य, आपण जर आपल्याला माझ्याबरोबर काही आपल्यातले सहकारी द्यायचे असेल तर द्या. मला कुठल्याही जिल्ह्यात जायला सांगा, त्या जिल्ह्यामध्ये कुणाबरोबर किती लोक आहेत, पदाधिकारी, ते तुम्हालाच पाहायला मिळेल. एक मिनिट. तुम्ही निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्याच्याबद्दल कॉमेंट्स करण्याचं माझं काम नाही. आपल्यामध्ये ज्यावेळेस न्यायव्यवस्था एखादा निकाल देते त्यावेळेस न्यायव्यवस्थेला आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही गोष्ट करू शकत नाही. यदा कदाचित तुम्हाला दिलेला निकाल योग्य वाटला नाही तर वर तुम्ही अपील करता. इथं इलेक्शनच्या बाबतीमध्ये शेवटचं अपील निवडणूक आयोग हेच आहे. बाकीच्या बाबतीमध्ये खालचं कोर्ट आहे, नंतर सेशन कोर्ट आहे, नंतर हायकोर्ट आहे, नंतर सुप्रीम कोर्ट आहे, मग सुप्रीम कोर्टाचं बेंच आहे. हे अशी पद्धत आहे. त्याच्यावर त्यांनी निकाल दिलेला आहे तो आम्ही विनम्रपणे स्वीकारलाय. आम्हाला अजिबात त्याबद्दल काही त्याचा उत्मात करायचा नाहीये. भाजपच्या जमिनीला बांधला गेलाय आणि त्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय येत आहेत. अशा पद्धतीने टीका आता विरोधकांकडून. ठीक आहे, विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काय उरलेलं आहे. चला.